सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्य त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते। नमस्कार मित्रांनो, कसे आहात? मजेत ना? मी तुमचा होस्ट आणि दोस्त ओंकार भाटकर कोकण वास्तूच्या आपल्या नव्या कोऱ्यापण स्वागत करतोय। आज आहे देवीची 8वी माळ अर्थात नवरात्रीचा 8वा दिवस आणि आजच्या शुभ दिनी आपल्यासाठी आपण घेऊन आलो चिपळूण तालुक्यामधील एक सुंदर अशी प्रॉपर्टी जी आहे 5 एकर 11 गुंठ्याची। गाव आहे उमरुली, तालुका चिपळूण, जिल्हा रत्नागिरी। मित्रांनो, पूर्णपणे माती स्वरूपाचा प्लॉट आहे ज्याच्यामध्ये चांगल्या प्रकारे काजूची लागवड ही जागा मालकांनी केली आहे। मित्रांनो, पूर्णपणे टेबल स्वरूपाचा प्लॉट आहे, पूर्ण जागेला कंपाऊंड आहे आणि जागेला मातीचा रस्ता कनेक्टेड आहे। या जागेमध्ये जी काजूची लागवड आहे ती आपण बघायला गेलात तर साधारणपणे 50 ते 60 काजूची झाडे आहेत आणि 5 ते 6 हापूस आंब्याची कलमं तुम्हाला मिळून जातील। मित्रांनो, या ठिकाणी वाडी वस्ती अगदी हाकेच्या अंतरावरती आपण बघू शकाल की साधारणपणे एक 200 मीटरच्या अंतरावर ही राहती वाडी वस्ती आहे आणि बाहेर जो आपण रस्ता पाहता त्या ठिकाणी बस स्टॉप देखील आहे। जवळचं मार्केट म्हणाल तर गुढे फाटा ही जी बाजारपेठ आहे ही साधारणपणे 4 किलोमीटरच्या अंतरावरती आहे, जिथे आपल्याला बेसिक ग्रॉसरीच्या गोष्टी या हमखास मिळून जातील। आपल्या या प्रॉपर्टीपासून चिपळूण गुहागर हायवे साधारणपणे 3.5 किलोमीटरच्या अंतरावरती आहे। मित्रांनो, जवळचं रेल्वे स्थानक म्हणाल तर चिपळूणच आहे, इकडनं मोजून 25 किलोमीटरच्या अंतरावरती। मोठ्या शहरांचा आपण विचार केला तर मुंबई आपल्या जागेपासून 257 किलोमीटरच्या अंतरावरती, पुणे साधारणपणे 250 किलोमीटरच्या अंतरावरती आणि कोल्हापूर आपल्या या जागेपासून 191 किलोमीटरच्या अंतरावरती आहे। मित्रांनो, प्रॉपर वाडी वस्तीच्या अगदी जवळ असलेली आजची ही शेतजमीन आहे जी आहे ऑलमोस्ट माती स्वरूपाची, ज्याच्यामध्ये सध्याच्या घडीला काजूची लागवड आहे, पण तुम्हाला पाहिजे असेल आणखीनही आपण लागवड नक्कीच करू शकता, कारण उत्तम असा मातीचा प्लॉट मिळतोय तुम्हाला, त्यामुळे लागवडीसाठी अतिशय उत्तमच जागा ही मी नक्की म्हणू शकेन। पाहण्यासाठी म्हणाल तर जागेमध्ये जागा मालकांनी विहीर केलेली आहे, त्यामुळे त्याची तुम्हाला चिंता करण्याची काही गरज नाही आहे। मित्रांनो, साधारणपणे वाडी वस्तीपासून 200 मीटरच्या अंतरावरती आहे आणि तिथेच लाईटचं कनेक्शन देखील उपलब्ध आहे। आता या ठिकाणी हा आहे शेतजमिनीचा प्लॉट, ॲग्रिकल्चर प्लॉट, त्यामुळे अर्थात ही जागा परचेस करण्यासाठी आपल्याकडे शेतकरी दाखला असणं गरजेचं आहे आणि तो जर नसेल तर फक्त वरील नंबरला फार्मर सर्टिफिकेट हा मेसेज करा आणि आपण लीगली ऑफिशियली शेतकरी कसे व्हाल याची पूर्ण माहिती मला व्हॉट्सॲपलाही नक्की मिळून जाईल। आणि जर आपण शेतकरी असाल, कोकणामध्ये खास करून चिपळूणामध्ये एखादी शेतजमीन घेऊन आपलं फार्म हाऊस बांधायची आपली इच्छा असेल तर या जागेचा आपण नक्कीच विचार करू शकता। मित्रांनो, 5 एकर 11 गुंठ्याचा प्लॉट आहे आणि या टोटल प्लॉटचं व्हॅल्युएशन जे जागा मालकांनी केलं ते आहे 45 लाख रुपये, थोडंफार नक्कीच निगोशिएबल। आपल्या सर्वांना माहिती आहे की कुठलीही शेतजमीन घेण्यापूर्वी आपण 3 गोष्टी चेक करतो, तो म्हणजे रस्ता। तर या प्लॉटला मातीचा रस्ता लागून आहे, पाण्यासाठी विहीर आहे आणि वाडी वस्ती साधारणपणे 200 मीटरवरती आणि तिथेच आपल्याला लाईटचं कनेक्शन देखील मिळून जात आहे। या ठिकाणी प्रॉपर्टी आवडली असल्यास, घेण्याची इच्छा असल्यास वरील नंबरला व्हॉट्सॲपला हा व्हिडिओ शेअर करा आणि या जागेची सर्व माहिती तुम्हाला व्हॉट्सॲपलाही नक्की मिळून जाईल। मित्रांनो, आपले कोकण वास्तूचे एपिसोड्स तुम्हाला कसे वाटतात? आवडत असतील तर फक्त हक्का लाईक करा आणि आपल्या चॅनलला न विसरता सबस्क्राईब देखील करा। आणि अजून एक गोष्ट, आपल्या कोकण वास्तूचं ऑफिशियल टेलिग्राम चॅनल आहे, ज्यावर कोकणामधल्या प्रॉपर्टीची माहिती ही ऑलमोस्ट दररोज असते आणि त्या प्रॉपर्टीची माहिती मिस न करण्यासाठी मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आपल्या कोकण वास्तूच्या टेलिग्राम चॅनलची लिंक देत आहे, त्यावर क्लिक करून आपण तो ग्रुप जॉईन करू शकता, जेणेकरून कोकणामधल्या प्रॉपर्टीची माहिती आपण घर बसल्या घेऊ शकाल केवळ एका मोबाईलच्या क्लिकवर। पुन्हा भेटू एका नव्या एपिसोडसह, तोपर्यंत श्री स्वामी समर्थ।